हे डाळिंब सोलताना जेवढा वैताग येत नाही तेवढा आपण सोलत असताना साईडला सगळे बसून खात असले की येतो। असं तुमच्या सोबत सुद्धा होतं का? त्यासाठी मी आजकाल एकदाच डाळिंब सोलून घेते आणि सगळ्यासोबत बसून एन्जॉय करते। पिऊचं ओरडा खाण्याचं एकच कारण असतं, तिला खाण्याची कोणतीही गोष्ट या खुर्चीवरती ठेवून खायची असते, खाली बसून खा म्हटलं की नको असतं आणि मग ती गोष्ट सांडली की मग इतकुसं तोंड करते आणि सॉरी म्हणते। सॉरी म्हणून ती खाली बसतच नाही, नंतर आणखी वरतीच जाऊन तिला खायचं असतं। असो चला तर मग आज इथं मला एक रेसिपी बनवायची होती, त्यासाठी थोडंसं पनीर बनवून घेतलं। पनीर सेट होत होतं तोपर्यंत इकडे मक्याचं कणीस सुद्धा उकडलं होतं। माझं ऑल टाइम फेवरेट असलेलं हे कणीस मी आठवड्यातून 2 ते 3 वेळा आणतच असते आणि घरामध्ये मला आणि पिऊला हे इतकं जास्त आवडतं की किती जरी असलं तरी आम्ही ते फस्तच करून टाकतो। ते खाऊन झाल्यानंतर पिऊला अंघोळ घातली आणि मग तिला रेडी करून मला आज बनवायची होती शेंगदाण्याची चटणी, त्यासाठी शेंगदाणे भाजायला घेतले। तर ही चटणी बनवत असताना मी शेंगदाणे भाजत आले की त्यामध्ये थोडंसं तेल टाकून ना मस्त शेंगदाणे खरपूस असे भाजून घेते, तर त्याची चटणी खूप टेस्टी लागते। आणि मग इव्हिनिंगच्या टायमिंगला खाण्यासाठी पेरू कट करून घेतले, त्यावर मस्त मीठ आणि चटणी टाकून ते एन्जॉय केले। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।